आपल्याला माहिती आहे की चेंबूरमध्ये आज 11 फुटाची रुद्राक्षाचे शिवलिंग तयार केलेलं आहे आणि हजारो भक्त इथे येत आहेत. आणि त्या निमित्ताने आज आमची बहीण गुप्ता मोहिनी गुप्ता राईज ऑफ आदि महाशक्ती हे चॅनलचं आज इथे उद्घाटन केलेलं आहे. मोहिनीजी खूप आध्यात्मिक आहे, छानपैकी काम करते, हिंदू धर्माची संस्कृती पुढे घेऊन गेलेली आहे. मगाशी सांगितलं महंत राजेंद्रगिरी महाराजांकडे ती आलेली होती, त्यांच्याकडून विचार घेतले, आध्यात्मिका काय आहे, महाकालची कशी आपण हे केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तिने प्रत्येकांकडे जाऊन प्रत्येकांचं जे महंत असतील त्यांच्या संगती बोलून तिने आध्यात्मिक सुरू केलेलं आहे. तर मला असं वाटतं तिला आपण खूप शुभेच्छा देत असतानाच मला पूर्ण मुंबईकरांना नाही तर देशभर लोकांना सांगू इच्छिते की तिचे चॅनल तुम्ही नेहमी बघत जावा. त्यांच्या माध्यमातून मी CN न्यूजलासुद्धा सांगू इच्छिते की आपणसुद्धा कधीतरी तिचा व्हिडिओ टाका, तुमच्या चॅनलमधून सबस्क्राईब तिला पण जास्त मिळतील. कारण आज आपल्याला गरज आहे की आपला हिंदू धर्म कसा पुढे घेऊन जाऊ ह्याचा जर कोणी उपक्रम चालू केला असेल तर त्या व्यक्तीला पुढे घेऊन जाण्याचं आपल्या सर्वांचं एक कार्य आहे. आणि म्हणूनच मी आज तिला खूप खूप शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे राष्ट्रमित्र ह्यांना 21 वर्ष पूर्ण झालेत. तर ह्या राष्ट्रमित्र पेपर त्या सर्व वाचकांचं सुद्धा मनापासून आभार मानते की आज 21 वर्ष झालं राष्ट्रमित्र हे आपलं पत्रक सर्वजण वाचतात, पत्रक येतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख महाराष्ट्रामध्ये हे चांगलं चालू आहे. चेंबूरमध्ये ज्यांनी मगाशी सांगितलं की आपले अनिल भाईंचा मला एक विश्वास आहे की ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतात त्यांना कधीच ते कमी पडून देत नाही आणि सर्वांसाठी अनिल भाई नेहमीच उभे राहतात. त्याच्याबद्दल मी अनिल भाईंचं मनापासून आभार मानते. त्याचपेक्षा आपल्या सर्वांचे भाऊ आज फातर्केकर भाऊसुद्धा इथे आज आलेले आहे, तर त्यांनासुद्धा मनापासून आभार मानते. कारण भाऊ नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात. म्हणून मी म्हणाले सर्वांचे लाडके भाऊ, आम्हा सर्व बहिणींचे जसे आमचे देवाभाऊ आहे तसे आमचे चेंबूरचे भाऊ फातर्पेकर भाऊसुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना मला असं वाटतं लवकरच नाही काही नाही, पण आपले एक आपले वेगळे संबंध आहेत आणि त्या निमित्ताने आपण एकत्र आलतो. चेंबूरकरच नाही तर मी गेल्या वेळेसच सांगितलं पूर्ण मुंबईकरातून देशातून इथे लोक येणार आहेत. तर त्याच्यासाठी सर्व आज पहिला सोमवार आहे आणि भाविकांची मगाशी खूप गर्दी होती, तर त्याच्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आज आपले भुलंगेश्वर ट्रस्टी रवींद्र पुरवजी ते सुद्धा इथे आलेले होते आणि ते तर रोजच असतात, त्यांचं पूर्ण इथे कामकाज करायला ते तयार नेहमी असतात. तर त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. आणि हे आपलं मित्रप्रेम राष्ट्रमित्र ह्याला पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आपल्या मोहिनीताईलासुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज म्हणजे हा एवढी पिंड म्हणजे 1000 आणि किती रुद्राक्षा 1.25 लाख रुद्राक्षाचा लिंग बनवणं सोपं नाही आहे. छानपैकी हा उपक्रम झालेला आहे की पहिल्यांदा त्याचा फोटो केला, अजून म्हटलं व्हायरल केलेलं नाही आहे. मी म्हटलं कधी व्हायरल करायचा आपण करतो, पण हे छानपैकी झालं आहे. आणि आपले स्वामी पण इकडे आले उज्जैनचे आणि चांगल्यापैकी हा कार्यक्रम होतो आहे आणि लोकांपर्यंत पोचला आहे तुमच्यामार्फत. आज खरं म्हणजे लोकांनी येऊन इथे आशीर्वाद पण घेतला पाहिजे. आणि मोहिनीजींनी नवीन यूट्यूब चालू केलं आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना पहिल्यांदाच सांगितलं आहे तुमचा माझा याच्यामध्येच जवळजवळ प्रसिद्धी भरपूर मिळेल आणि मी कामं केलेली त्याची प्रसिद्धी मला पण मिळू शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जैसे आप जानते ही है कि श्रावण महीने की शुरुआत से आज 5वां दिन है. ये जो महा अध्यात्म का पर्व जो है ये पूरे महीने भर चलने वाला है और मुझे खुशी है सिर्फ चेंबूर ही नहीं, मुंबई के कोने कोने से लोग
यहाँ पे आ रहे हैं और इस आध्यात्मिक उत्सव में भाग ले रहे हैं। और जैसे आपने देखा कि आज के दिन यहाँ पे 2 समारोह संपन्न हुए। एक तो राष्ट्रमित्र वर्तमान पत्र, जिनके संपादक है ज्ञानेश्वर ठोंबरे जी, उसने इस वर्तमान पत्र ने 22वें वर्ष में पदार्पण किया है। और दूसरा एक समारोह संपन्न हुआ, एक को 21 वर्ष पूर्ण हुए, एक आज से ही शुरू होने वाला है राइस ऑफ आदिशक्ति, आदि महाशक्ति यूट्यूब चैनल, जो देवी मोहिनी गुप्ता जी लेके आई है। तो आज मैं इस अवसर पे ठोंबरे जी को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, क्योंकि मैंने ठोंबरे जी को तो पिछले 25 सालों से बहुत करीब से, चेंबूर के कुछ चंद जो टैलेंटेड पत्रकार हैं उनमें से ठोंबरे जी रहे हैं। प्रामाणिकता से लोगों की सेवा की है, सामाजिक क्षेत्र में भी काफ़ी अग्रणी रहे हैं। तो मैं उनको भी, और मैं भी उनके साथ ही हूँ और साथ रहा हूँ। हमारे आज 21 साल पहले हमारे पिताजी ने स्वर्गीय डॉक्टर बच्चूभाई अर्जुन चौहान जी ने इस वर्तमान पत्र का लोकार्पण किया था। और इस सफ़र में और इसके बाद भी ठोंबरे जी में और हमारा महाराणा परिवार आपके साथ हमेशा जुड़ा रहेगा। आपको बहुत बहुत शुभकामना। भुलिंगेश्वर देवालय ट्रस्टतर्फे ट्रस्टी देवदत्त बाळकृष्ण म्हात्रे, भुलिंगेश्वराची थोडक्यामध्ये थोडासा इतिहास सांगतो। हा भुलिंगेश्वर देवालय ट्रस्ट हा 300 वर्षापासून इथे कार्यरत आहे। फार जुना ट्रस्ट आहे एकदम, आणि त्या जुन्या काळापासून आम्ही आज तगर हे धार्मिक कार्यक्रम आयोजन करत असतो। या चेंबूरमध्ये अनेक देवळं आहेत, पण त्यातील हे प्रमुख म्हणजे हे सुरुवातीपासूनचं असलेलं देऊळ आहे, जिथे अनेक श्रावणामध्ये आणि इतर वेळीसुद्धा कार्यक्रम होत असतात। आता हा जो कार्यक्रम इथे चालू आहे तो महालिंगाचा म्हणजे लिंगाचा, उज्जैनतर्फे येणारे आपले गिरी राजेंद्र गिरी बापूजी म्हणून येते, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे अनेक अनुयायी इथे आलेले आहेत आणि अनेक दिवसापासून ते इथे येऊन हा कार्यक्रम म्हणजे हे लिंग स्थापित केलेलं आहे। त्या लिंगासाठी जे काय लागलं ते आमच्या भुलिंगेश्वर देवालय ट्रस्टतर्फे आमच्या मॅनेजमेंटनी ते सर्व त्यांच्यासाठी निर्माण करून दिलेलं आहे। आणि त्यासाठी आमचे इथले जे कार्यकर्ते आहेत मोठे, तुकाराम कातेजी यांचा पुढाकार मोठ्या प्रमाणात आहे। इतरसुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते म्हणजे जसे प्रकाश भाऊ आहेत, आशाताई मराठे आहेत आणि आणखीन अनेक जण आहेत की ज्यांनी पुढाकार घेऊन पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। श्रावण महिन्यातला पहिला सोमवार अनेक हस्ती अनस्ती इकडे येऊन येत आहेत आणि यावेळेत अजूनही पुढे महिनाभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे। तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे। तसंच इथे आज जे उद्घाटन झालं हे राष्ट्रमित्राचे 21व्या वर्षात काहीतरी पदार्पण केलेलं आहे। 22व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। नवीन यूट्यूब चॅनल पण काहीतरी चालू झालेलं आहे, त्यालाही आमचा आशीर्वाद मानतो। आणि आमच्या ट्रस्टतर्फे आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने साथ देऊ आणि आपली सर्वांची साथ मिळावी हीच आपल्याला विनंती। धन्यवाद। जय श्रीराम। जय चेंबूरला इतिहास निर्माण करायची सवय आहे। आपणही चेंबूरचे खूप वरिष्ठ पत्रकार आहात, हा सुद्धा चेंबूरचा एक अभिमानाचा विषय आहे। आपल्या चेंबूरने बऱ्याच इतिहासांना जन्म दिलेला आहे। राष्ट्रमित्रने 15 ऑगस्ट 2005 रोजी जन्म घेतला। त्या प्रकाशन समारंभामध्ये प्रमुख उपस्थितीमधून म्हणून स्वर्गीय डॉक्टर बच्चूभाई अर्जुन चौहान, ज्यांना मी म्हणतो की ते माझे अखंड प्रेरणास्रोत आहेत, त्यांनी राष्ट्रमित्राचं प्रकाशन केलं आणि त्या दिवसापासून राष्ट्रमित्राने कधी मागे वळून पाहिलं नाही। रात्रंदिवस कष्ट केले, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पत्रकारितेची बाजी लावली आणि गोरगरिबांना कोणताही स्वार्थ मनामध्ये न बाळगता न्याय मिळवून दिलेला आहे। जसं मगाशी मी म्हटलं की चेंबूरने या महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, चेंबूरने अनेक केंद्रीय मंत्री दिले, चेंबूरने मुंबईला महापौर दिला, चेंबूरमध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी जन्म घेतला, बऱ्याच हुतात्म्यांनीसुद्धा चेंबूरमध्ये जन्म घेतला आणि त्या हुतात्म्याच्या
सड्याने या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे हेही आपल्याला विसरता कामा नये. आज राष्ट्रमित्राचा 22व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. त्याचबरोबर राष्ट्रमित्राचा आज आपण सर्वांच्या साक्षीने वर्धापन दिन साजरा करतो आहे हेही मला सांगताना खूप आनंद होतो आहे. याचबरोबर मी आपल्याला चेंबूरच्या वर्तमानपत्राचा इतिहास सांगतो एका मिनटामध्ये. चेंबूरचं पहिलं वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्राचं नाव होतं चेंबूर वैभव. शरद आचार्य यांनी चेंबूर वैभव हे सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच चेंबूरच्या त्या तरुण पत्रकारांनी त्या काळच्या आपलं योगदान दिलेलं आहे. वात्रटिकाकार, सुप्रसिद्ध वात्रटिकाकार सुधाकर वडनेरे यांचंसुद्धा त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून योगदान होतं लिखाणामध्ये. त्याच्यानंतर चेंबूरच्या इतिहासामध्ये दुसरं वर्तमानपत्र स्थापन झालं आणि त्या वर्तमानपत्राचं नाव होतं चेंबूर वार्ता. आणि त्या चेंबूर वार्ताचा त्या तरुण वयामध्ये मी सहसंपादक म्हणून काम करत होतो. 1994-95पर्यंत तिथे सेवा दिल्याच्या नंतर काही वर्षाच्या नंतर आम्ही चेंबूरला तिसरं वर्तमानपत्र दिलं आणि त्या वर्तमानपत्राचं नाव होतं राष्ट्रहित. तेही माझ्याच मालकीचं होतं. काही कारणामुळे राष्ट्रहित हे शीर्षक आम्ही बदलून राष्ट्रमित्र ह्या शीर्षकाने वर्तमानपत्र सुरू केलं. आणि राष्ट्रमित्राचा जन्म 15 ऑगस्ट 2005ला झाला. त्यापासून राष्ट्रमित्राने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बऱ्याच सामाजिक कार्य करत असताना, पत्रकारित करीत असताना लोकांच्या धमक्या आल्या. लोकांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आवाज आम्ही दबू दिला नाही. कारण की आमच्याकडे समाजातील सद्भाव जोपासणाऱ्या जनतेचं, गोरगरिबांचं पाठबळ होतं, त्यांच्या आशीर्वादाचं पाठबळ होतं, सत्याचं पाठबळ होतं. म्हणून त्या धमक्याला आम्ही भीक न घालता उदंड झालेल्या झोपडपट्टीतील बिल्डिंगी बनवून देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या विकासकांना आम्ही पत्रकार, चेंबूरच्या सर्वच पत्रकारांनी धडा शिकवला. बंद पडलेले प्रोजेक्ट चालू केले. एका बंद पडलेल्या प्रोजेक्टला चालू करण्यासाठी मला अभिमान वाटतो सांगायला, राज पांडेजींचा यांचाही मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. हे सच्चे पत्रकार कधी कोणाला विकले जात नाहीत याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून बऱ्याच गुंडांच्या धमक्या आल्या, आम्ही त्याची पर्वा केली नाही. जीव टांगणीला लावला, हातावर घेऊन आम्ही चाललो पत्रकारिता करत असताना. पण चेंबूरचं नाव बदनाम होऊ दिलं नाही, चेंबूरचा गौरव कमी होऊ दिला नाही. आणि पांडेजीसारख्या, माझ्यासारख्या, अजून अनेक मनोज म्हात्रेसारख्या अनेक धाडसी पत्रकारांनी आपले पत्रकार म्हणून कर्तव्य बजावलं आणि चेंबूरच्या गोरगरिबाला अखंडपणे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. हा इतिहास सांगणं मला यासाठी गरजेचं वाटलं, कारण की हा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांना तो कळावा. आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही इतिहास घडवतो. तोही अशा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये समारंभ घेतो. भारतामध्ये असे 1.25 लाख रुद्राक्षापासून निर्माण झालेले शिवलिंग आतापर्यंत फक्त 6 निर्माण झालेले आहेत. आणि 7वा या चेंबूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये साकारलेला आहे 1.25 लाख रुद्राक्षापासून शिवलिंग. आणि या 1.25 लाख रुद्राक्षापासून साकारलेल्या शिवलिंगाच्या समक्ष त्यांच्या आशीर्वादाच्या छायेखाली इथे 2 मोठ्या प्रकाशन मीडिया संस्थाचा इथे आज कार्यक्रम होत आहे. राष्ट्रमित्र हे तुमचं, आमचं, सर्वांचं, गोरगरीब जनतेचं वर्तमानपत्र. कधीही पत्रकारिता जनरलिझम न करणारं हे वर्तमानपत्र. याचा इथे 21व्या वर्धापन दिनाचा विशेषांकाचा इथे आम्ही आपल्या समक्ष तिथे प्रकाशन केलं. तो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपल्या साक्षीने झाला. दुसरं म्हणजे आमची भगिनी मोहिनी गुप्ता यांनी राईज ऑफ आदिमहाशक्ती या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. ती पण चेंबूरची कन्या आहे, चेंबूर कन्या आहे. तिच्याही या कार्यक्रमाचा इथे शुभारंभ झालेला आहे. चेंबूरवासियांना, मुंबईतील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि भारतातील तमाम सनातन धर्मप्रेमींना विनंती करतो, या ऐतिहासिक इथे 1.25 लाख रुद्राक्षापासून निर्माण झालेला शिवलिंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे या. आपल्याला महाकालचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला जावं लागतं. आपलं भाग्य बघा चेंबूरकरांचं, इतिहास निर्माण करणारे या चेंबूरचं भाग्य बघा. आपण उज्जैनची ती शक्ती इथे घेऊन आलेलो आहोत. उज्जैनला जाणं आम्हाला गोरगरिबांना शक्य होणार नाही. म्हणून उज्जैनचे महंत
श्री राजेंद्रगिरी बापू यांनी 1.25 लाख रुद्राक्षापासून साकारलेलं हे शिवलिंग आपल्यासाठी इथे स्थापन केलेलं आहे. त्याचा आशीर्वाद आपण सर्वांनी घ्या. संपूर्ण श्रावण महिना दिवसभर पूजा अर्चा इथं होणार आहे. त्याचबरोबर या महिनाभरातून जे पावन झालेले रुद्राक्ष या शिवलिंगाच्या समाप्तीच्या आध्यात्मिक उत्सव समाप्तीच्या नंतर इथे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्यांना आवश्यक असतील त्यांनी इथे काउंटरवर आपलं नाव नोंदवावं आणि ते घेऊन जावं. दररोज मोफतमध्ये इथे पूजेला आपल्याला गोरगरीब जनतेला श्रीमंत असो गरीब असो कोणालाही भेदभाव नाही. इथे मोफत पूजेमध्ये बसता येईल. आपली इच्छा असेल तर इथे दानपेटीमध्ये तिथे पावती फाडण्यासाठी काउंटर उपलब्ध आहे. इच्छा असेल तर तिथे आपण पावती फाडू शकता. या कार्याला सहकार्य म्हणून जर कोणी पावती फाडू शकलं नाही त्याचाही मनामध्ये संकोच बाळगायचा नाही. दर सोमवारी इथे विशेष पूजा होणार आहे. भस्माची इथे आरती होणार आहे. भस्म आरती याचा लाभ सर्वांनी घ्यावा. खिशात पैसे असो किंवा नसो, गोरगरीब असो श्रीमंत असो सामान्य नागरिक असो सर्वांसाठी 1.25 लाख रुद्राक्षापासून निर्माण झालेला हा शिवलिंग आणि याचं व्यवस्थापन त्यांची सेवा करण्यासाठी इथे तयार आहे. मी पुन्हा हात जोडून विनंती करतो राष्ट्रमित्र या 22व्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या या वर्तमानपत्राला खूप खूप आपण आशीर्वाद द्यावेत. हे राईज ऑफ आदिमहाशक्ती या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला खूप खूप आपण आशीर्वाद द्यावेत आणि ह्या पुण्यकर्म करणाऱ्या दोन्ही माध्यमांना आपण अजून आशीर्वाद देऊन अजून स्ट्रॉंग करावं. एकच तुम्हाला अभिवचन देतो. राष्ट्रमित्र आतापर्यंत कधी कोणत्याही धमक्याला त्यांनी भीक घातलं नाही, कोणासमोर झुकला नाही आणि राष्ट्रमित्र या भूतलावर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला घाबरणार नाही, कोणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाही. गोरगरिबांची सेवा नितांतपणे करेल. मग तो कोणता विकासक असू द्या, नाही तो कोणता भाई असू द्या, नाही तो कोणता गुंडा असू द्या. ही सत्य पत्रकारिता अविरतपणे अशाच प्रकारे हा तेजोमय संघर्ष अशाच प्रकारे तेवत राहील, सुरू राहील. एवढे बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय महाकाल, जय जय महाकाल, हर हर महादेव, राष्ट्रमित्र की जय हो. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.